महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। दहिवली शेलारवाडीमध्ये एनडीआरएफची शोध मोहीम अखेर पूर्ण। बेपत्ता सतीश शेलार व शांताराम शेलार यांचे मृतदेह सापडले। खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडी येथे भूस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या दोन्ही व्यक्तींचे मृतदेह शोधण्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या एनडीआरएफ पथकाला आज यश आले। सतीश शांताराम शेलार वय वर्ष 30 आणि शांताराम बलराम शेलार वय वर्ष 84 अशी मृतकांची नावे असून त्यांचे मृतदेह आज सायंकाळी नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले। दहिवली शेलारवाडी येथे अचानक काल रात्री झालेल्या भूस्खलनामुळे शेलार कुटुंबियांचे घर ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते आणि या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले। यामध्ये कल्पना शांताराम शेलार वय वर्ष 73 यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत। सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे। मात्र ढिगाऱ्याखाली बेपत्ता असलेल्या सतीश शेलार आणि शांताराम शेलार यांच्या शोधासाठी एनडीआरएफचे पथक मध्यरात्री चिपळूणहून शेलारवाडीकडे रवाना झाले होते। रात्रीचा अंधार, पाऊस त्यामुळे शोध आणि बचाव या कार्यात एनडीआरएफच्या जवानांना अडथळे निर्माण होत होते। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ढिगाऱ्याखाली त्यांनी ही शोध मोहीम राबवली। अखेर या मोहिमेदरम्यान दोन्ही बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले। आवश्यक त्या प्रशासकीय व वैद्यकीय सोपस्कारानंतर हे मृतदेह शोकाकुल नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत। घटनास्थळी स्थानिक प्रशासन, पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सुदर्शन जाधवसह तृप्ती भोईर, खेड। काय आलं परत आले गाड़ी में